तर आता सगळे माझे बहीण भाऊ माझ्या व्हिडिओची वाट बघत असतील की नेमकी ताईला जो प्रॉब्लेम झालाय त्यातून ताईची सुटका झाली का नाही, ताईला कुठं रूम भेटली का नाही. तर माझ्या दादांनो बहिणींनो, मला एवढंच सांगायचं, मी भरपूर फिरले. जर मी रूम बघण्यात वेळ घालवला तर काम राहते, कामाला नाही गेले तर प्रपंचात दुसरं कोणाचा हात नाही. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं, रूम नाही भेटली आणि असो, जोपर्यंत देव संघर्ष करायला लावेल तोपर्यंत करत राहायचं. एक ना एक दिवस सगळं आयुष्य थोडी दुःखाने भरलेलं असेल. एक ना एक दिवस माझा पण असेल, एक ना एक दिवस माझं स्वतःच घर असेल. पण तुम्ही आता माझ्या डोळ्यात पाणी बघून म्हणत असताना की तू रडते, तू खसते. पण नाही, शेवटी मी पण माणूसच आहे. थोडंफार दुःख वाटतंच. पण मला विश्वास आहे माझ्या प्रामाणिकपणावर. एक ना एक दिवस माझा पण असेल आणि एक ना एक दिवस माझं स्वतःच सगळं काय असेल. आणि मी खचणार नाही. तुम्ही एवढे मोठे माझ्या पाठीवर आहेत. एवढे माझ्यासाठी काही लोक नाही का चांगले कमेंट करतात. माझं जर असं दुःखाचे दिवस आले तर माझा दुसरा व्हिडिओ येण्याची वाट बघते. त्यांच्यासाठी मी प्रत्येक माझ्या आयुष्यातली इन्फॉर्मेशन टाकत असते. इथून पुढे पण टाकेन आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही मला सपोर्ट करता. तर धन्यवाद.